सर्वप्रथम मी लातूर निमा सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांचं मनापासून अभिनंदन करतो की एवढी छान कॉन्फरन्स लातूरला ऑर्गनाईज केली आहे आणि मोठ्या संख्येने सर्व डेलिगेट्स इथे आज आलेले आहेत. म्हणजे मी बघतो आहे लातूरच्या टीममध्ये 3M मनोज, महेश अँड महेश, तर यांनी खूपच छान जोरदार काम केलेलं आहे. आजच्या टॉपिककडे वळूया. आता मी कॅन्सर तज्ज्ञ आहे, पण तरी माझा इंटरेस्ट जो आहे तर तो लॅप्रोस्कोपीमध्ये आहे आणि कॅन्सरच्या सर्व मोठ्या सर्जरीज ह्या लॅप्रोस्कोपीने करणे हा माझा पॅशन आहे असं म्हणेन मी. आता कॅन्सरमध्ये इफ वी ट्राय टू सी की पूर्वीच्या काळी 25 वर्षापूर्वी जी काही ट्रीटमेंट होती आणि आता जी काही ट्रीटमेंट उपलब्ध आहे तर याच्यामध्ये खूप मोठे बदल झाले आहेत. आता पूर्वीच्या काळी स्तनाच्या कॅन्सरसाठी पूर्ण स्तन काढावं लागायचं, पण आता सर्वसाधारणतः मला वाटतं की माझ्याकडे मी ऑलमोस्ट 90% पेशंटचं ऑपरेशन हे स्तन वाचून केलं जातं. पूर्वी तोंडाचे ऑपरेशन्स जे असायचे, तोंडाच्या कॅन्सरचे ऑपरेशन्स, तर ते केल्याच्यानंतर बरीच डिसफिगरमेंट व्हायची, चेहरे खूप वाकडे दिसायचे, पेशंटला खाता नाही यायचं, आयुष्यभर लिक्विड खायला लागतं. तर आता जे आहे आपण ऑपरेशनच्या वेळी त्याचवेळी पेशंटची प्लास्टिक सर्जरी करतो. जबडा काढला असेल तर आपण पायाचं हाड वापरून वी रिकन्स्ट्रक्ट मॅन्डिबल, टंग काढली असेल तर फ्री रेडियल फ्लॅप करून जीभ बनवली जाते, बरोबर आहे. गालाचा भाग काढला तर त्याचं रिकन्स्ट्रक्शन केलं जातं आणि त्याच्यामुळे अपार्ट फ्रॉम कंट्रोल ऑफ कॅन्सर आपण पेशंटला फंक्शन आणि कॉस्मेसिस ह्या दोन्ही गोष्टी देऊ शकतो आहेत. तर आणि परत आणखीन किमोथेरपी देण्यासाठी आता किमोपोर्ट नावाची नवीन पद्धत उपलब्ध झाली आहे जी पूर्वी नव्हती. तर असे जे काही ॲडव्हान्सेस होत आलेत त्याच्यातलाच एक ॲडव्हान्समेंट जी आहे ट्रीटमेंटची, तर कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये लॅप्रोस्कोपीचा रोल. आता लॅप्रोस्कोपी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि लॅप्रोस्कोपीबद्दल आपल्याला बहुतेक करून हेच माहिती आहे की अपेंडिक्सचे ऑपरेशन, गॉलब्लॅडरचे, पित्ताशयाचे ऑपरेशन्स, हिस्टेक्टमीचे ऑपरेशन्स, ओव्हेरियन सिस्टचे ऑपरेशन्स हे लॅप्रोस्कोपिकली चांगले होतात. पण आता कॅन्सरचे पोटातील प्रत्येक अवयवाचे किंवा छातीतील प्रत्येक अवयवाचे ऑपरेशन्स हे लॅप्रोस्कोपी किंवा थोरॅकोस्कोपीद्वारे केले जातात आणि ही सर्व ऑपरेशन्स लातूरमध्ये सुद्धा होतात. की आता मी जी 4 ऑपरेशन सांगितली, अपेंडिक्स, गॉलब्लॅडर आणि त्याच्यानंतर हिस्टेक्टमी, ही सोडून बाकीची सुद्धा जी जनरल सर्जरीची बरीचशी ऑपरेशन्स आहेत, जी ॲडव्हान्स्ड ऑपरेशन्स आहेत, तर तीसुद्धा लॅप्रोस्कोपिकली केली जातात. आता लॅप्रोस्कोपीद्वारे आपण काय करू शकतो याचं एक आपण व्हिडिओद्वारे एक हे बघणार आहेत. आता ही जी व्हिडिओ जी आहे थोडीशी मी म्हणेल की हाय व्होल्टेज व्हिडिओ आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण IVC, इन्फिरियर व्हेना कॅवा, तर एक रिनल ट्यूमर होता जो IVCमध्ये जात होता आणि मग त्या या पेशंटचं वय साधारणतः 80 इयर्सचे पेशंट होते हे, आणि त्यांचं लॅप्रोस्कोपिकली IVC ओपन करून, केव्हॉटॉमी करून आणि मग त्याच्यातला ट्यूमर सगळा निघाला हे बघून मग ती परत आणखी लॅप्रोस्कोपिकली क्लोज करण्यात आली. तर आपण ती व्हिडिओ इथे बघूया. समोर स्क्रीनवर व्हिडिओ दिसते का? ओके. सो आता इकडे आपण बघतो आहे, हा राईट साईडला हा ट्यूमर आहे आणि त्याचं एक्सटेन्शन IVCमध्ये दिसतं आहे. आणि आता हे डिसेक्शन, आता हे जे एक्सपोज केलेला पार्ट जो दिसतो आहे तर ती IVC आणि रिनल व्हेन आहे. हे जे उचललं चाललं आहे दॅट इज युरेटर आणि ही गोनॅडल व्हेन आहे आणि ही राईट रिनल आर्टरी आहे. आता हे आपण डिसेक्शन केल्याच्या नंतर, आता साहजिकच ही एडिटेड व्हिडिओ आहे तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने IVC, गोनॅडल व्हेन, रिनल आर्टरी, नोड्स. आता ही रिनल आर्टरी क्लिप केलेली आहे. ही ॲड्रिनल ग्लँड आहे, ॲड्रिनल ग्लँडचं डिसेक्शन चालू आहे. आता ही लेफ्ट रिनल व्हेन आहे, बरोबर आहे, आणि ती IVCमध्ये ड्रेन होते. आता तिकडे एक आपण लूप करून त्या लेफ्ट रिनल व्हेनचा कंट्रोल घेतो आहे. त्याचप्रमाणे आता ही जी दिसतंय तर हा सगळा खेळ IVC बरोबर चालू आहे. ती IVC आहे आणि आता एक आपण कंट्रोल जो आहे, आता इकडे सेंटरला जो दिसतोय भाग, इथे बल्ज जो दिसतोय तर त्याच्यामध्ये ट्यूमर आहे. हे इन्फिरियर व्हेना कॅवाचा खालचा कंट्रोल आहे आणि तसाच इन्फिरियर व्हेना कॅवाचा सुपिरियर कंट्रोल घेतो आहे. कारण आता जेव्हा आपण IVC ओपन करणार आहेत तर तेव्हा साहजिकच आहे की इकडनं सगळं ब्लड फ्लो येईल, तर तो नाही आला पाहिजे. आणि आता हा बल्ज जो आपल्याला सेंटरमध्ये दिसतोय तर तिथे
आय व्ही सीमधला थ्रॉम्बस आहे. आणि आता एकदा हे सगळी सिच्युएशन सगळे व्हॅस्क्युलर कंट्रोल घेतल्याच्या नंतर परत आपण सेकंड सपोर्ट म्हणून त्याला बुलडॉग क्लॅम्प्स लावतो आहे. हा इन्फिरियर व्हेना कॅवाला खाली लावला आणि आता हा तिसरा बुलडॉग कॅम्प लिव्हरच्या खाली लावला, जिकडे आय व्ही सी लिव्हरमध्ये एंटर होते. आणि आता मग आय व्ही सी ओपन केली जाणार आहे. आता ऑलरेडी ट्यूमर जो आहे तो फोर्सेप्सने मी पलीकडे ढकलला आहे आणि कन्फर्म करतो आहे की तो पूर्ण ट्यूमर आतमध्ये ढकलला गेला आहे की नाही, म्हणजे टुवर्ड्स द ट्यूमर. आणि हे सगळं बघितल्याच्या नंतर वी हॅव मेड इट शुअर दॅट नो ट्यूमर इज लेफ्ट इन द आय व्ही सी. अँड नाऊ ही आय व्ही सी जी आहे तर ती आता सुचर केली जाईल परत. आता हा व्हिडिओ मी सुरुवातीला दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की लॅप्रोस्कोपीद्वारे ज्या सर्जरीज इवन ओपन सर्जरीसाठी सुद्धा खूप चॅलेंजिंग आणि डिफिकल्ट आहेत, तर त्या सर्जरीज ह्या लॅप्रोस्कोपीद्वारे रुटीनली केल्या जाऊ शकतात. आता हे आय व्ही सीला सुचर घेणे चालू आहेत आणि नॉर्मली अशा पद्धतीचं ओपन ऑपरेशन जर करायचं म्हटलं तर पेशंटला पूर्ण लॅप्रोटॉमी लागते, म्हणजे ऑलमोस्ट झिपिस्टर्नमपासून ते सिम्फायसिस बेबीसपर्यंत इन्सिजन घ्यावं लागेल कदाचित, आणि मग ते आपल्याला ट्यूमर काढायला लागतं. तर आता या सर्जरीनंतर इन्सिजन जे आहे हार्डली 5 to 6 सेंटीमीटरचं इन्सिजन राहणार आहे पेशंटला. आणि त्याच्यामुळे पेशंटच्या रिकव्हरीसाठी जे आहे तर खूपच चांगली मदत होणार आहे. ओके, तर आता हे सगळं सुचरिंग कंप्लीट झालं आहे आणि आता आपण एक बुलडॉग क्लॅम्प परत सोडतो आहे आणि कन्फर्म करतो आहे की जे आय व्ही सीचे सुचर्स घेतलेले आहेत त्याच्यातनं कुठनं ब्लिडिंग तर नाही येणार. हे बुलडॉग क्लॅम्प्स काढून झाले आहेत आणि हा सुपिरियर क्लॅम्प काढला आहे आणि त्याच पद्धतीने हे सगळे व्हॅस्क्युलर लूप्स हे ज्या रेड आणि ब्ल्यू टेप्स दिसत आहेत. आणि आता ही आय व्ही सी परत पूर्ण डिस्टेंट झाली आहे आणि देर इज नो ब्लिडिंग फ्रॉम दॅट साईड. आणि आता हा ट्यूमरचा भाग काढला चालला आहे. ओके, आणि आता हे जर बघितलं आपण तर जस्ट सी हाऊ मच इन्सिजन पेशंट हॅज गॉट. ओके, एवढ्या छोट्या इन्सिजनमधून त्याची कॅन्सरची मोठी ॲडव्हान्स सर्जरी ही पूर्ण झाली आहे. ओके, सो दॅट्स वाय आय कॉल इट मॅजिक ऑफ लॅप्रोस्कोपी. ओके, तर हे लॅप्रोस्कोपीमुळे हे सगळं अशा पद्धतीच्या मोठ्या सर्जरीज करणं शक्य आहे. सो आपण त्या सर्जरीजला लॅप्रोस्कोपीला बरीचशी नावं आहेत, की होल सर्जरी किंवा मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी किंवा आपण बिनटाक्याची शस्त्रक्रिया सुचरलेस सर्जरी असं म्हणतो. आणि फिलिप मोरे वॉज द फर्स्ट गायनेकॉलॉजिस्ट ॲक्च्युली अँड ही हॅड डन लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टमी इन 1987. आता जसं लॅप्रोस्कोपी अगोदर गायनेकॉलॉजीमध्ये आणि जनरल सर्जरीमध्ये वापरली जायची, तर तसंच आता त्याचा कॅन्सरमध्ये सगळीकडे खूप उपयोग होतो आहे मोठ्या प्रमाणात. आणि मागच्या 12-13 वर्षापासून इथे लातूरमध्ये या सर्व सर्जरीज मी लॅप्रोस्कोपिकली करतो आहे. ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर छोटे इन्सिजन खूपच, त्याच्यामुळे पेन कमी होतं, त्याच्यामुळे ॲनाल्जेसिक कमी लागतात, अँटीबायोटिक्स कमी लागतात, हॉस्पिटल स्टे कमी होतो. मॅग्निफिकेशन असल्यामुळे आता साहजिकच आहे, मी प्रत्येक वेळी हे उदाहरण देत असतो की आपण घड्याळ दुरुस्त करणारा बघितला आहे, तर घड्याळ दुरुस्त करणारा घड्याळ कसं दुरुस्त करतो, तो डोळ्यावर भिंग लावतो. आता एक काम आपण एक घड्याळ दुरुस्त करणारा एक रुटीन जो भिंग न लावता करतो आहे आणि एक भिंग लावून करतो आहे, तर घड्याळ चांगलं दुरुस्त कोण करू शकेल, तर साहजिकच भिंग लावणारा. का? कारण त्याला ते मॅग्निफाईड दिसतं आहे. तर त्याच्यामुळे एक इन जनरल सगळ्यांच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न असतो की लॅप्रोस्कोपीद्वारे पूर्ण आजार निघत नाही. उलट आहे ॲक्च्युली. इफ आय एम सीइंग समथिंग व्हेरी बिग अँड बेटर, तर त्यावेळी ॲज अ सर्जन काम चांगलं करता येणार आहे मला. तर त्याच्यामुळे ही खूप मोठी मिसकन्सेप्शन आहे आणि मी खूप वेळा डॉक्टरांनासुद्धा म्हणताना बघितलं की ते लॅप्रोस्कोपीने पूर्ण निघतं का. पूर्ण तर निघतंच, खूप चांगल्या पद्धतीने सुद्धा निघतं. ओके, तर त्याच्यामुळे मॅग्निफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट हेल्प्स इन मेटिक्युलस डिसेक्शन. छोट्या छोट्या वेसल्स पण साहजिकच आहेत लॅप्रोस्कोपीमध्ये मोठ्या दिसणार आहेत, त्याच्यामुळे त्यांना चांगला कंट्रोल करता येणार आहे. देर इज गोइंग टू बी लेस ब्लिडिंग. हॉस्पिटल स्टे कमी होणार आहे. आपल्या पोटातले लॅप्रोटॉमी केल्याच्यानंतर काही भाग आहेत की जे आपण ओपन डोळ्यांनी बघण्यासाठी खूप डिफिकल्ट आहे. फॉर एक्झाम्पल पेल्विस किंवा मेडियास्टायनम.
तर त्या भागामध्ये दुर्बीण इझिली जाऊ शकते. सो दोज इनॲक्सेसिबल एरियाज आर इझिली ॲक्सेस्ड. त्याच्यानंतर उंड छोटा असल्यामुळे त्याचे रिलेटेड इन्फेक्शन किंवा हर्नियाज हे होत नाहीत आणि पेशंट लवकर चालू फिरू शकतो, लवकर कामावर जातो. आता पण जसे हे ॲडव्हान्टेजेस आहेत तर तसे काही चॅलेंजेस आहेत. मी त्या चॅलेंजेस म्हणतो, त्यांना डिसॲडव्हान्टेजेस म्हणत नाहीत. तर ते चॅलेंजेस काय आहेत की लॅप्रोस्कोपी शिकण्यासाठी खूप एक अवधी द्यावा लागतो डॉक्टरांना आणि प्लस त्याच्यासाठी खूप पेशन्स लागतो, जो माझ्याकडे भरपूर आहे. हायर कॉम्प्लिकेशन रेट इन लर्निंग फेज. तर हे कोणत्याही सर्जरीसाठी, जर तुम्ही कोणतीही ओपन सर्जरी पण शिकत असणार आहेत तर लर्निंग फेजमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असणार आहेत. लॅक ऑफ टॅक्टाईल सेन्सेशन. नॉर्मली ओपन सर्जरीमध्ये जे आपण एखादा अवयवाला हात लावून बघू शकतो, तर साहजिकच आहे लॅप्रोस्कोपीमध्ये आपण ते बघू नाही शकत. बट नाऊ बिलीव्ह मी, एक्सपिरियन्सनुसार तुम्ही ते टॅक्टाईल सेन्सेशन तुमच्या इन्स्ट्रुमेंट्समधून घेऊ शकता. हाय एंड अँड कॉस्टली इक्विपमेंट्स तर ते तर लागतातच आणि यू नीड अ व्हेरी गुड ॲसिस्टंट, समटाईम्स अ बेटर ॲसिस्टंट दॅन द सर्जन ऑल्सो. म्हणजे तुम्हाला एक चांगलं टीमवर्क डेव्हलप करायला लागतं. कॅन्सरच्या बाबतीमध्ये पण पूर्वी लॅप्रोस्कोपीबद्दल काही थोडंसं निगेटिव्ह बोललं जायचं की लॅप्रोस्कोपीने पूर्ण नाही निघणार. पण आता देर आर मल्टिपल ट्रायल्स डन अँड नाऊ इट इज प्रूव्ड बियॉन्ड डाऊट की लॅप्रोस्कोपीद्वारे इक्वली गुड ओपन सर्जरीमधून जे करता येतं, इनफॅक्ट त्याच्यापेक्षासुद्धा बेटर काम करता येतं. तर त्याच्यामुळे नाऊ द डिक्टम इज लॅप्रोस्कोपी शुड बी द फर्स्ट चॉईस व्हेन एव्हर पॉसिबल. आता मी जसं म्हणालो की जनरल सर्जरीमध्ये लॅप्रोस्कोपीद्वारे काय काय केल्या जाऊ शकतं ते आपण एक जस्ट लिस्ट बघूया. अपेंडिक्स माहिती आहे आपल्याला, गॉलब्लॅडरचं माहिती आहे, हिस्टेक्टमीज, मायोमेक्टमीज, एक्टोपिक प्रेग्नन्सी इमर्जन्सी केस, ओव्हेरियन सिस्ट, लॅप हर्निया. नाऊ ऑल हर्नियाज, यू नेम एनी हर्निया अँड दॅट कॅन बी डन लॅप्रोस्कोपिकली. Okay, means in fact I won't mind telling here that myself I have done my inguinal hernia laparoscopically. आज माझी सर्जरी झाली 12 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मी मुंबईहून पुण्याला ड्राईव्ह करून आलो. सो दॅट इज अगेन मॅजिक ऑफ लॅप्रोस्कोपी. हायॅटस हर्निया आता किंवा GERD, गॅस्ट्रोइसोफेजल रिफ्लक्स डिसीज, तर याच्यामध्ये फंडोप्लायकेशन लागतं. आपण निसेन्स फंडोप्लायकेशन अशी कधी सर्जरीचं नाव ऐकलं असेल. सो दोज फंडोप्लायकेशन सर्जरीज कॅन बी डन लॅप्रोस्कोपिकली. हेलर्स कार्डिओमायोटोमी, ॲकलेझिया कार्डिया जे आपण एक इसोफेजल कंडिशन आहे ज्याच्यामध्ये इसोफेगस एकदम नॅरो डाऊन होतो आणि मग डिस्फिजिया होतो पेशंटला, तर तो मी हेलर्स कार्डिओमायोटोमी दॅट कॅन बी डन लॅप्रोस्कोपिकली. पायलोप्लास्टी, ज्यांना PUJ ऑब्स्ट्रक्शन असतं लहान मुलांमध्ये एस्पेशली खूप कॉमन आहे, तर त्यांची ती सर्जरी पायलोप्लास्टी दॅट कॅन बी डन लॅप्रोस्कोपिकली. एंटरल परफोरेशन्स, लेट इट बी एनी स्टमक परफोरेशन, ड्युडिनल परफोरेशन, आयलियल परफोरेशन और अपेंडिकुलर परफोरेशन, दॅट कॅन बी डन लॅप्रोस्कोपिकली. अँड त्या परफोरेशनमध्ये लॅप्रोस्कोपी केल्याचे ॲडव्हान्टेजेस खूप जास्त आहेत, कारण परफोरेशनमध्ये पेरिटोनायटिस होतं आणि त्या पेशंटला 100% उंड इन्फेक्शन होतं. आणि तेच जर उंड छोटे असले किंवा लॅप्रोस्कोपीद्वारे केलं तर तो उंड इन्फेक्शनचा इनफॅक्ट जास्तीत जास्त मॉर्बिडिटी परफोरेशन केसेसमध्ये इट इज मेनली बिकॉज ऑफ द कंटॅमिनेशन आणि उंड, आणि ती जाते. सिमिलरली एनी अडेझिव्ह बॉवेल ऑब्स्ट्रक्शन्स, आणि आपण बऱ्याच बिनाईन लंग ॲडेजन्सच्या केसेस बघतो आपण, प्लुरल ॲडेजन्स, तर डिकॉर्टिकेशन सर्जरीज कॅन बी डन, रेक्टल प्रोलॅप्स सर्जरीज कॅन बी डन लॅप्रोस्कोपिकली. इवन फॉर दॅट मॅटर थायरॉइड सर्जरीज. ओके, वी हॅव डन फ्यू एंडोस्कोपिक थायरॉइडेक्टमीज ॲज वेल. तर त्याचं इन्सिजन ॲक्झिलामध्ये असतं, तर ॲक्झिलामधून स्कोप टाकून नेकमधलं थायरॉइडचं नोड्यूल काढलं जाऊ शकतं. सो दीज आर द ॲडव्हान्स जनरल सर्जरीज विच कॅन बी डन लॅप्रोस्कोपिकली. आता नाऊ दीज आर द फ्यू ऑन्को सर्जिकल केसेस विच वी हॅव डन लॅप्रोस्कोपिकली. तर and I have given few numbers which I have done. Radical hysterectomies which are done for CA cervix or endometrium, CA esophagus and even pelvic exentration. आता pelvic exentration म्हणजे सर्जरीज ह्या एक्स्ट्रीमली मोठ्या सर्जरीज आहेत ज्याच्यामध्ये एकाच वेळी आपल्याला ब्लॅडर आणि युटेरस किंवा ब्लॅडर युटेरस रेक्टम हे सगळं एकत्रित काढायला लागतं, कारण डिसीज तेवढा जास्त असतो. आणि त्या सर्जरीज आपण रुटीनली लातूरमध्ये लॅप्रोस्कोपिकली करतो आहेत. इनफॅक्ट लॅप्रोस्कोपिक एक्झेंट्रेशनची द सेरीज विच म्हणजे एक जी सेरीज जी आहे तर ती एक वन ऑफ द बिगेस्ट सेरीज आहे आमची, की जी इवन म्हणजे मोठ्या मोठ्या बाकीच्या देशांमध्ये सुद्धा तशा सिरीजेस खूप कमी आहेत. तर सिमिलरली RCIC म्हणजे रॅडिकल सिस्टेक्टमी विथ आयलियल कंड्यूट, CA ब्लॅडरच्या पेशंटसाठी केलं जातं. अँटिरियर रिसेक्शन्स जे CA रेक्टमच्या पेशंटसाठी केलं जातं. APR ॲनोरेक्टल डिसीज जर असला आणि ज्याच्यामध्ये आपण स्पिंक्टर वाचू शकत नाही तर तशा केसेसमध्ये ॲब्डॉमिनोपेरिनियल रिसेक्शन केलं जातं.
हेमिकोलेक्टमीज फॉर कोलॉन, रॅडिकल गॅस्टेक्टमीज स्टमकला डिस्टल स्टमकला कॅन्सर असेल तर रॅडिकल गॅस्टेक्टमी विथ D2 लिम्फ नोड डिसेक्शन, रॅडिकल नेफ्रेक्टमीज आता जशी आपण ती रॅडिकल नेफ्रेक्टमी विथ IVC थ्रॉम्बस बघितली, स्प्लिनेक्टमीज, व्हिपल सर्जरी. व्हिपल सर्जरी ही आपण ऐकून असेल की CA पँक्रियासाठी केली जाते आणि ही वन ऑफ द बिगेस्ट सर्जरी इन ऑन्को सर्जरी अशी समजली जाते. तर इवन ती सर्जरी लॅप्रोस्कोपिकली करतो आपण. आणि इथे मला सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल की ही सर्जरी जेव्हा मी केली होती पहिल्यांदा तर प्रॉबेबली आय वॉज द यंगेस्ट सर्जन इन द वर्ल्ड टू डू दिस सर्जरी लॅप्रोस्कोपिकली. लॅब डिस्टल पँक्रिएटेक्टमीज जे डिस्टल टेल ऑफ द पँक्रियाजमध्ये जे ट्युमर असतात तर त्याच्यासाठीचे, पल्मनरी मेटास्टॅटिक्टमी काही ट्युमर्समध्ये जसे ऑस्टिओजेनिक सार्कोमाज असतात आणि त्याच्यामध्ये जर लंग मेटास्टॅसिस झाले तर मेटास्टॅटिक्टमी करायला लागते. तर थोरॅकोटॉमी करायची गरज नाही आहे, यू कॅन डू इट थोरॅकोस्कोपिकली. बोआरीज फ्लॅप म्हणजे काही वेळा हिस्टेक्टमीमध्ये युरेटरला इंजुरी होते आणि मग त्याच्यामुळे युरेट्रिक लीक होतात आणि मग तशा केसेसमध्ये बोआरीज फ्लॅप करायला लागतात तर दॅट कॅन बी डन लॅप्रोस्कोपिकली. RPLND दॅट इज रिट्रोपेरिटोनियल लिम्फ नोड डिसेक्शन. CA टेस्टिसच्या केसेसमध्ये जेव्हा ऑर्किडेक्टमी करतो आपण आणि तेव्हा बऱ्याचशा लिम्फ नोड्स ह्या प्री आणि पॅराओटिक एरियामध्ये राहतात आणि तशा त्या नोड्स ज्या आहेत तर त्या आपण लॅप्रोस्कोपिकली काढू शकतो. व्हील इज व्हिडिओ एंडोस्कोपिक इंग्वायनल लिम्फ नोड डिसेक्शन. CA पेनिसच्या केसमध्ये ग्रॉयन नोड्स होतात आणि ग्रॉयन नोडमध्ये जेव्हा लिम्फ नोड डिसेक्शन आपण करतो तर इट इज एक्स्ट्रीमली मॉर्बिड प्रोसिजर. म्हणजे मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात एकही ग्रॉयन नोडचं डिसेक्शनचा पेशंट नाही बघितला आहे की ज्याला नंतर 1.5-2 महिने त्याचं वुंड हिलिंग होत नाही आणि हेच एंडोस्कोपिकली केल्यामुळे दोज वुंड्स हील व्हेरी वेल. तर आता हे मी जस्ट काही फोटोग्राफ्समधून दाखवतो आहे की ही वॅट्स TT म्हणजे टोटल इसोफेजेक्टमीची केस आहे आणि आपण बघतो आहे की थोरॅक्समध्ये फक्त 4 होल्स आहेत आणि ॲबडॉमेनमधलं इन्सिजन तुम्ही बघा किती छोटं आहे. आता याच वेळी जे आहे ओपन केसेसमध्ये आपल्याला थोरॅकोटॉमीला 50-60 टाक्यांचं ऑपरेशन करायला लागतं, लॅप्रोटॉमीसाठी तेवढंच मोठं ऑपरेशन करायला लागतं. सो विथ ॲडव्हेंट ऑफ लॅप्रोस्कोपी दिस इज द. आता हे मेटास्टॅटिक्टमीची केस आहे. आपण इकडे फर्स्ट याच्यामध्ये एक लंग मेट्स दिसतो आहे आपल्याला आणि ते आपल्याला थोरॅकोटॉमी करून म्हणजे लॅप्रोस्कोपिकली ते काढलं आहे आणि मग बाहेर काढण्यासाठी छोटी थोरॅकोटॉमी करून काढली आहे. दिस इज डिस्टल गॅस्ट्रेक्टमी फॉर CA स्टमक. हे राईट रॅडिकल हेमिकोलेक्टमी. परत आणखीन आपण बघतो आहे इन्सिजन 5 ते 6 सेंटीमीटरचं इन्सिजन. सी दिस इन्सिजन इन ऑल ऑन्कोसर्जिकल प्रोसिजर्स इज निडेड फॉर रिट्रायवल ऑफ स्पेसिमन. स्पेसिमन बाहेर काढावा लागतो. लॅप्रोस्कोपिकली आपण सगळं डिसेक्शन जरी केलं एक्सेप्ट गायनॅकॉलॉजिकल केसेस म्हणजे फॉर एक्झाम्पल किंवा पेल्विसच्या केसेस ओके जिथे आपण युटरस ब्लॅडर तर ते आपण नॉर्मली वजानामधून बाहेर काढू शकतो. तर बाकीचे ॲबडॉमेनचे बाकीचे स्पेसिमन्स जे आहेत वी हॅव टू टेक आउट थ्रू अ स्मॉल लॅप्रोटॉमी इन्सिजन. सिमिलरली नाव दिस इज अ रॅडिकल सिस्टेक्टमी. दिस इज रॅडिकल सिस्टेक्टमी अँड आपण बघतोय की हे सुद्धा इन्सिजन जे आहे आपण छोट्या इन्सिजनमधून हे सगळं झालेलं आहे. दिस इज अल्ट्रा लो AR लॅप नेफ्रेक्टमी, लॅप व्हिपल्स जे मी म्हणालो तुम्हाला तर जस्ट छोटंसं इन्सिजन आहे त्याचं. दिस इज मल्टीव्हिसरल रिसेक्शन म्हणजे CA रेक्टमच्या केसेसमध्ये रेक्टमबरोबर ब्लॅडर बॉवेल तर एवढं हे सगळं या छोट्या इन्सिजनमधून आपल्याला येऊ शकतं. लवकरच संपवतो आहे. ठीक आहे. आता या लॅप्रोस्कोपीच्या याच्यामध्ये दीज आर सम लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन्स विच आय गॉट प्रिव्हिलेज टू डेमॉन्स्ट्रेट ॲट national and international level at various conferences where we performed these onco surgeries live and these are the some laparoscopic best videos prizes which we received. तर माझ्या व्ह्यूजमध्ये लॅप्रोस्कोपीमध्ये देर इज नो कॉम्प्रोमाइज ऑन ऑन्कॉलॉजिकल मार्जिन्स ॲट ऑल ॲज जनरली डिस्कस्ड आणि आपल्याला उलट मार्जिन चांगली घेता येते. रुटीन बेनिफिट्स जसे आहेतच, छोटा स्कार पेन कमी असणार आहे आणि मोर बेनिफिशियल मला हे वाटतं की आपल्या खेड्यातील पेशंटना लॅप्रोस्कोपी ही जास्त बेनिफिशियल आहे कारण त्यांना शेतात जाऊन काम करायला लागतं. तर त्यांना इन्सिजन नसलं किंवा छोटं इन्सिजन असलं तर त्यांच्यासाठीची मॉर्बिडिटी वजनाची जी कामं त्यांना करायला लागतात तर ती त्यांना करता येऊ शकतील. आणि की टू सक्सेस इज टीमवर्क. आपल्याला जे आहे जसं हा गोविंदाचा पिक्चर बघतोय तो गोविंद चढणारा एकटा वर असतो पण त्याच्यासाठी पूर्ण खाली टीम मेहनत घेत असते. तर त्याच पद्धतीने जरी मी लॅप्रोस्कोपी परफॉर्म करत असलो तर त्याच्यासाठी खाली भरती मोठी टीम असते. आणि मला लॅप्रोस्कोपी डेव्हलप करण्यामध्ये या लिस्टमध्ये लिहिलेल्या सर्व लोकांचा हातभार मला लागलेला आहे. त्यांना मी निश्चितपणे इथे आठवण करू इच्छितो. आता असे बरेचसे केसेस मी दाखवण्यासाठी ठेवलेले होते पण डेफिनेटली तुमचा प्रोग्राम ऑलरेडी लेट होतो आहे आणि त्यामुळे ह्या सर्व केसेस ज्या मी दाखवण्याची इच्छा होती पण वेळेच्या अभावी मी ते
व्हिडिओज शॉर्ट व्हिडिओज होते पण ते दाखवू शकणार नाही. सो थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी आज इथे हे मला बोलवलं. लातूर निमाचे मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी हे प्रेझेंटेशन मला इथे देण्याची परवानगी दिली. थँक्यू सो मच.